नमस्कार. आपल्याला काय वाटतं, यश म्हणजे नशिबाचा खेळ आहे का, की फक्त काही मोजक्याच लोकांच्या नशिबात ते लिहिलंय? वेल, यश तुमच्या मुठीत हे पुस्तक सांगतं की असं काही नाहीये. यशाची एक सिद्ध रेसिपी आहे. आज आपण तीच रेसिपी, त्यातले घटक आणि ती वापरायची कशी हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यश हा अपघाताने मिळणारा भाग नाही. याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. म्हणजे लॉटरी लागल्यासारखं यश मिळत नाही. ही एक प्रोसेस आहे, एक सायन्स आहे. योग्य गोष्टी केल्या की योग्य परिणाम मिळतातच. त्यामुळे नशिबाला दोष देणं सोडून देऊया आणि कृतीवर लक्ष केंद्रित करूया. ही आहे आपल्या यशाच्या रेसिपीची, म्हणूया की अनुक्रमणिका. आपण सुरुवात करणार आहोत यशाच्या विज्ञानापासून, मग पाहू जबाबदारीचं पहिलं पाऊल, त्यानंतर ध्येय आणि एकाग्रतेचा नकाशा, मग कृतीची योजना आणि शेवटी यशाला टिकवून ठेवणारे दोन महत्त्वाचे घटक, सातत्य आणि चारित्र्य. तर आपला पहिला विभाग, यशाचं शास्त्र. जरा विचार करा, आपण जशी एखादी डिश बनवतो त्याची एक ठरलेली रेसिपी असते, बरोबर? त्याचप्रमाणे यशाचंही एक शास्त्र आहे. यशस्वी लोकांनी जो मार्ग वापरला तोच मार्ग जर आपणही वापरला तर आपल्यालाही तसेच परिणाम मिळू शकतात. यात काही जादू नाहीये, हे शुद्ध विज्ञान आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ही रेसिपी वापरण्याची क्षमता. ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. ती कुठेतरी लपलेली आहे, तिला फक्त ओळखून योग्य दिशेने वापरायचं आहे. आणि हा आराखडा आपल्याला तीच योग्य दिशा दाखवणार आहे. आता येतोय रेसिपीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक, जबाबदारी. याचा सरळ अर्थ आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची 100% जबाबदारी स्वीकारणे, मग ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट. इथे ना दोन प्रकारच्या मानसिकता आहेत. एकीकडे बळी किंवा विक्टिम मानसिकता. हे लोक नेहमी म्हणतात, अरे माझं नशीबच फुटकं आहे किंवा त्याच्यामुळे माझं काम झालं नाही. आणि दुसरीकडे असते विजेता मानसिकता. हे लोक जबाबदारी घेतात आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, दोष देऊन आपण आपली ताकद, आपलं पॉवर दुसऱ्यांच्या हातात देतो. म्हणून मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे, हा एक विचार मनात पक्का करणं हेच यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं खरंखुरं पाऊल आहे. इथेच कोणीतरी येऊन आपलं आयुष्य बदलेल ही वाट पाहणं थांबतं आणि आपला खरा प्रवास सुरू होतो. ठीक आहे, एकदा का आपण जबाबदारी घेतली की पुढचा प्रश्न येतो, जायचं कुठे आहे? म्हणजे आपलं ध्येय काय आहे? आणि त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी लागते एकाग्रता, जी आजच्या विचलित करणाऱ्या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, नाही का? लेखक इथे ध्येय ठरवण्याची एक अगदी सोपी पण जबरदस्त प्रभावी अशी 7 पायऱ्यांची पद्धत सांगतात. यातली दुसरी पायरी म्हणजे ध्येय कागदावर लिहिणं, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एका स्टडीनुसार जे लोक असं करतात ना, त्यांच्या यशाची शक्यता तब्बल 10 पटीने वाढते. या पायऱ्या म्हणजे जणू काही तुमच्या यशाचा स्पष्ट नकाशाच आहे. आता जरा एकाग्रतेबद्दल बोलूया. पॅरेटो तत्व, किंवा ज्याला आपण 80-20चा नियम म्हणतो, तो सांगतो की आपल्या फक्त 20% कामांमधून आपल्याला 80% परिणाम मिळतात. म्हणजे तुमच्या कामाच्या यादीतली कदाचित फक्त 2-3च कामं अशी असतील जी तुम्हाला 80% यश देतील. यशस्वी लोक काय करतात, ते हीच 20% कामं ओळखतात आणि आपलं सगळं लक्ष त्यावर लावतात. आणि हेच आहे सिंगल हँडलिंगचं गुपित. विचार करा, आजच्या जगात आपलं लक्ष किती सहज विचलित होतं. मोबाईल, नोटिफिकेशन्स, अशावेळी एकावेळी फक्त एकच काम पूर्ण लक्ष देऊन करणं ही खरंच एक सुपर पॉवर आहे. यामुळे कामाची क्वालिटी तर वाढतेच, पण आपला प्रचंड वेळही वाचतो. ओके, तर ध्येय ठरलं, फोकस कुठे करायचा हेही कळलं, पण आता प्रत्यक्ष कृती कशी करायची? यासाठी लागतात 2 धारदार हत्यारं: वेळेचं व्यवस्थापन आणि स्वयंशिस्त. जरा विचार करा, अशी कोणती गोष्ट आहे जी पैसा, आरोग्य किंवा नात्यांपेक्षाही जास्त मौल्यवान आहे? कारण ती एकदा गेली की परत कधीच येत नाही. बरोबर, वेळ. म्हणूनच त्याचं व्यवस्थापन करणं यशासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि वेळ मॅनेज करण्यासाठी लेखकांची ही एक भन्नाट संकल्पना आहे: ईट दॅट फ्रॉग. याचा अर्थ असा नाही की खरंच बेडूक खायचं आहे. याचा अर्थ आहे दिवसातलं सर्वात अवघड आणि महत्त्वाचं काम, तो फ्रॉग, सकाळी सर्वात आधी संपून टाका. एकदा का तुम्ही तो फ्रॉग खाल्ला की बाकीचा दिवस एकदम सोपा वाटतो आणि कामाला जबरदस्त गती मिळते. रोजची कामं कशी निवडावीत, त्यासाठी ही ABCD पद्धत एकदम भारी आहे. ए म्हणजे ते काम जे करायलाच हवं, बी म्हणजे जे केलं पाहिजे, सी म्हणजे जे करायला आवडेल, डी म्हणजे जे दुसऱ्यांना सोपवता येईल, आणि ई म्हणजे जे सरळ सरळ वगळून टाकता येतं. यामुळे आपलं लक्ष फक्त महत्त्वाच्या कामांवर राहतं. आणि या सगळ्या कृती योजनेला चालवणारं इंजिन म्हणजे स्वयंशिस्त. याचा सोपा अर्थ काय? तर तुमची इच्छा असो वा नसो, जे काम करायला हवं ते करणं.
आजच्या छोट्या सुखांचा त्याग करून भविष्यातल्या मोठ्या यशासाठी कष्ट करण्याची हीच ती शक्ती आहे जी सामान्य आणि यशस्वी व्यक्तीमध्ये मोठा फरक निर्माण करते. आणि आता आपण आलो आहोत आपल्या रेसिपीचा शेवटच्या पण आयुष्यभर सोबत राहणाऱ्या घटकांकडे. सातत्य आणि चारित्र्य हे यशाचा पाया आहेत, कारण यांच्याशिवाय यश टिकतच नाही. आणि हेच यशाचं शिखर आहेत, कारण खरं यश हेच आहे. यशाच्या शिखरावर टिकून राहण्यासाठी पहिला स्तंभ आहे ज्ञान. बघा, आजच्या जगात जो शिकणं थांबवतो तो खरं तर मागे पडायला लागतो. माहिती आणि ज्ञान हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे रोज काहीतरी नवीन वाचणं किंवा शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरा स्तंभ सेवा. यशस्वी होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग माहितीये? इतरांना मदत करणे. तुम्ही जे समाजात द्याल तेच तुम्हाला कित्येक पटींनी परत मिळतं. इतरांच्या आयुष्यात आपण जितकं जास्त व्हॅल्यू ॲड करू तितकं मोठं आणि अर्थपूर्ण यश आपल्याला मिळेल. तिसरा स्तंभ आणि अत्यंत महत्त्वाचा, आरोग्य. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपलं शरीरच आपल्याला साथ देत नसेल तर कोणतंही ध्येय आपण पूर्ण करू शकणार नाही. हाय परफॉर्मन्ससाठी हाय एनर्जी लागतेच. त्यामुळे चांगला आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यावर कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. चौथा स्तंभ आहे संपत्ती. नुसते पैसे कमावणे नाही तर त्याचं योग्य नियोजन करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी एक सोपा नियम आहे. स्वतःला आधी पैसे द्या, म्हणजे तुमच्या उत्पन्नातला कमीत कमी 10% हिस्सा आधी बाजूला काढा आणि त्याची गुंतवणूक करा. आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, चारित्र्य. म्हणजे काय तर प्रामाणिकपणा, दिलेला शब्द पाळणे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्वांशी ठाम राहणे. पैसा, प्रसिद्धी हे सगळं येतं आणि जातं, पण चारित्र्यच तुम्हाला खरा आदर आणि शाश्वत समाधान मिळवून देतं. तर ही आहे यशाची संपूर्ण रेसिपी. पण एक मिनिट, ही फक्त ऐकून किंवा वाचून काहीही बदलणार नाही. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपण कृती करतो. यातील एक छोटीशी गोष्ट जरी आजपासून वापरायला सुरुवात केली तरी तुमचा प्रवास सुरू होईल. तर मग खरा प्रश्न हा आहे, तुम्ही सुरुवात कधी करणार आहात?